करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायपीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण आरआरबी मार्फत एनटीपीसी मध्ये ग्रॅज्युएट व अंडर ग्रॅज्युएट पोस्ट साठी 11,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती आलेली आहे. यामध्ये टीसी झालं, स्टेशन मास्टर झालं, त्यासोबत क्लर्क झालं, अशा प्रकारचे वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. यावरती आपण शॉर्ट नोटिफिकेशन वरती सकाळीच व्हिडिओ टाकलेला आहे, जे की तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता. 14 तारखेपासून ऑनलाईन अर्ज देखील सुरू होत आहे. त्यावरती डिटेल मध्ये माहिती आपण दिली होती. परंतु तरी देखील काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले की नक्की आता शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयाची अट व्यवस्थित समजून सांगा. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील, टॉपिक कोणते असणार आहे, एकूण जागा, कॅटेगरीनुसार जागा, झोननुसार जागा, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आणि इतर तुमचे जेवढे पण प्रश्न होते ते मी बघितले आणि त्यानंतर डिटेल मध्ये माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. डिटेल मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आरआरबी मार्फत एनटीपीसी मध्ये 2019 ला सुद्धा पद भरती झालेली आहे. त्या पद भरतीचं ऑफिशियल नोटिफिकेशन मी इथं ओपन करून घेतलेलं आहे मित्रांनो. 2019 नंतर डायरेक्टली 2024 ला ही पद भरती होत आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आता 2019 आणि 2024 यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल नसणार आहे, जसे की उदाहरणार्थ यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तर जे अंडर ग्रॅज्युएटचे पदे आहेत मित्रांनो, अंडर ग्रॅज्युएट साठी 12वी उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएटचे जे पद आहेत मित्रांनो त्यासाठी पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्याच्याविषयी पुढे माहिती आपण बघणारच आहोत. आणि वेगळे काही बदल नसणार आहे 2019 आणि 2024 भरतीमध्ये. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम यामध्ये कोणत्या प्रकारचा वेगळा बदल नसणार आहे. फक्त बदल कशाचा असणार आहे, इथं जागांमध्ये मोठा फरक बघण्यासाठी भेटलेला आहे. त्यासोबत वयाच्या अटमध्ये 3 वर्षाची सूट सर्वांना देण्यात आली आहे. कशामुळे, कोविड-19 मुळे. जर विचार केला तर बघा 2019 ला भरती झाली होती, त्यानंतर डायरेक्टली 24 ला म्हणजे 3-4 वर्षाचा गॅप आहे, मध्ये कोविड आला. त्यामुळे इथं वयाच्या अटमध्ये 3 वर्षाची सर्व विद्यार्थ्यांना सूट देखील देण्यात आलेली आहे. तर चला इथं सविस्तर माहिती जाणून घेऊया. जेवढे पण पॉइंट्स मी तुम्हाला बोललो सविस्तर त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, इथे थोडक्यात माहिती दिली आहे. एनटीपीसी ची ही ऑफिशियल जाहिरात आहे. एनटीपीसी म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या ज्या पोस्ट आहे, ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट, त्यांचा समावेश होतो. इथे काही तारखा वगैरे दिल्यात ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता बघा, जिथे जिथे महत्वाची माहिती तिथे तिथे मी अशा प्रकारचे टिक करून घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ती माहिती व्यवस्थित समजून येईल. जे अंडर ग्रॅज्युएट लेवलची पदे आहेत मित्रांनो, तर त्याच्यासाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. 12वी पास सर्व उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तेव्हाचा आणि आताचा जर विचार केला तर तेव्हा वयामध्ये जर विचार केला तर 18 ते 30 एवढी वयमर्यादा होती. आणि आताचा जर विचार केला तर आता 18 ते 33 एवढी वयाची अट असणार आहे मित्रांनो. 3 वर्षाची इथं सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि ती कशामुळे इथे तुम्ही वाचू शकता. इथं 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. कशामुळे, कोविडमुळे. ठीक आहे, कोविडमुळे सर्व विद्यार्थ्यांना इथं ही सूट भेटणार आहे मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारचं ही पीडीएफ आहे. यामध्ये सर्वप्रथम इथं जर विचार केला तर नोटिफिकेशन मध्ये अंडर ग्रॅज्युएट लेवलची जी पदे त्यांची माहिती दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा, तेव्हा जर विचार केला तर आपल्याला 5 पद बघण्यासाठी भेटले होते, परंतु यावर्षी 4च पदे. हे जे पद आहे त्यातून कट करण्यात आलेत आणि या 4च पदांसाठी इथं जागा आहेत मित्रांनो यावर्षी. तेव्हा जर विचार केला तर या 4च पदांसाठी 10,628 एवढ्या पदसंख्या होत्या आणि आता जर विचार केला तर आता एवढ्या पदांसाठी फक्त 3,445 एवढ्याच पदसंख्या उपलब्ध आहे. ठीक आहे, एवढ्या जागा कमी झालेल्या आहेत मित्रांनो, तुम्ही इथं समजू शकता. पुढे जर विचार केला तर ग्रॅज्युएट लेवलची जे पद आहेत मित्रांनो त्यासाठी पदवी असणं गरजेचं असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. इथे देखील वयामध्ये 3 वर्षाची सूट आहे मित्रांनो. तेव्हा जर विचार केला तर 18 ते 33 एवढी वयमर्यादा होती आणि आता जर विचार केला तर 18 ते 36 एवढ्या वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि इथे तुम्ही नोट बघू शकता की कोविडमुळे 3 वर्षाची इथं सर्वांना सूट देण्यात आलेली आहे. आणि अजून एक महत्वाचा पॉईंट इथे एससी, एसटी आणि इतर जे मागासवर्गीय किंवा आरक्षणांतर्गत अर्ज करणार आहे त्यांना देखील 3-5 वर्षाची अशी सूट देखील यामध्ये अजून एक्स्ट्रा भेटणार आहे मित्रांनो. ती देखील गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकीची इतर माहिती आता आपण बघूया. आता यामध्ये सुद्धा जर विचार केला तर जे ग्रॅज्युएट लेवलचे पद आहेत मित्रांनो त्यामध्ये सुद्धा 3 पदांना इथं कट करण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि यावर्षी फक्त 5च पदांसाठी जाहिरात आली आहे. तेव्हा जर म्हटलं तर 24,649 एवढ्या पदसंख्या होत्या मित्रांनो. आणि आता जर विचार केला तर फक्त 8,113 एवढ्याच पदसंख्या आहेत आणि त्यामधील हे 5 पद तुम्ही बघू शकता. बाकी इतर सर्व माहिती तेव्हाची आणि आताची सारखीच असणार आहे. इथं मेडिकल स्टँडर्ड वगैरे सारखंच असणार आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल झालेले नाहीये मित्रांनो. फक्त मोठ्या प्रमाणे बदल कशामध्ये, जागांमध्ये खूपच कमी जास्त झाले आणि त्यासोबत काही पदांसाठी इथं जागा देखील इथं दिलेल्या नाहीयेत मित्रांनो. तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर ग्रॅज्युएट लेवलची जे पद आहेत मित्रांनो त्यामध्ये हे 5 पद असणार आहे, जे की
स्क्रीनवरती बघू शकता. तर त्यातील हे पद कट केलंय मित्रांनो, हे एक पद कट केलंय, हे एक पद कट केलंय आणि इतर जे 5 पद तुम्हाला दिसत आहे त्या पदांसाठी यावर्षी पद भरती आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, बघा पुढे जर विचार केला तर एक्झामिनेशन प्रोसेस विषयी इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. एक्झामिनेशन प्रोसेस कशी असते, सर्वप्रथम तुम्हाला इथे जाहिरात बघण्यासाठी भेटेल, त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन साठी तुम्हाला फॉर्म इथं फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुमची इथे सीबीटी टेस्ट होते. सीबीटी टेस्ट मध्ये तुम्हाला 2 स्टेप असणार आहे मित्रांनो, फर्स्ट आणि सेकंड. सीबीटी टेस्ट तुम्हाला दोनदा द्यावी लागणार आहे मित्रांनो. पहिल्यांदा सिलेक्ट झाल्यानंतरच दुसरी टेस्ट तुम्हाला देता येणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होणार आहे आणि त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर सिलेक्शन होणार आहे. टायपिंग टेस्ट कोणकोणत्या पदासाठी असणार आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला पुढे मी देणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्यासाठी प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला कॉल लेटर म्हणजेच आपलं जे हॉल तिकीट आहे ते आपल्याला इश्यू केलं जाईल. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की एक्झाम सेंटर कोणतं असणार आहे. ठीक आहे, एक्झाम सेंटरवरती बहुतेक प्रश्न येत होते. तर आपल्या महाराष्ट्रातील जर विचार केला तर माहिती सेंट्रल लेवलची पद भरती असल्यानंतर मुंबई, त्यानंतर नागपूर, त्यानंतर पुणे, त्यानंतर बहुतेक नाशिक, अशा प्रकारचे जे 4-5 महत्वाचे ठिकाणे आहेत महाराष्ट्रातील, तिथे आपल्याला एक्झाम सेंटर देता येणार आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमची एक्झाम ऑनलाईन कंडक्ट केली जाते. नॉर्मलायझेशन देखील होणार आहे परीक्षा झाल्यानंतर. सीबीटी टेस्ट म्हणजेच ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षा तुम्ही इंग्लिश प्लस मराठी लँग्वेज मध्ये देऊ शकता किंवा हिंदी लँग्वेज मध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता, कोणत्या प्रकारची अडचण नाहीये. ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर नॉर्मलायझेशन देखील होणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला जी परीक्षा होणार आहे 2 स्टेप मध्ये होणार आहे. पहिली जी फर्स्ट स्टेप असणार आहे सीबीटी टेस्टची फर्स्ट स्टेप, ठीक आहे, आणि त्यानंतर सेकंड स्टेप, अशा प्रकारच्या या स्वरूपामध्ये तुमची सीबीटी टेस्ट होणार आहे. पहिली स्टेप तुम्हाला पास करावी लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या स्टेपला इथं परीक्षेला बसता येणार आहे मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते, हे देखील लक्षात ठेवा. 1/3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, पुढे काय महत्वाची माहिती दिली, इंस्ट्रक्शन दिले, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. बघा पुढे आल्यानंतर मेडिकल स्टँडर्ड विषयी तर माहिती दिलेली मित्रांनो, थोडक्यात त्याविषयी माहिती जाणून घेऊया. यामध्ये आपल्याला प्रत्येक पदानुसार, इथे मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवून घेतलं होतं मेडिकल स्टँडर्ड किती असणार आहे. हे बघा प्रत्येक पदानुसार इथं मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे. B2, A2, A2, C2 अशा प्रकारचं इथं मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला त्याची माहिती इथं दिलेली आहे पुढे बघा याच्यामध्ये. आता यामध्ये जर विचार केला तर A2 साठी काय असणार आहे, इथं आपल्याला कशा प्रकारचं तुमचं मेडिकल होणार आहे. यामध्ये फक्त महत्वाचं काय असणार आहे की तुमचे डोळे चांगले असायला पाहिजे. तुम्हाला चष्मा वगैरे लागला असेल तरी चालेल, परंतु जास्त जे आपण बोलतो ना, जास्त तुम्हाला दिसायला कमी नसायला पाहिजे. या टाईपचे तुम्हाला चष्मा असेल तर चालेल. आणि स्टँडर्ड काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती इथं दिली आहे. प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे इथं माहिती दिली, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. कोणत्या पदासाठी A3 आहे, B2 आहे, C2 आहे, ते तुम्ही बघा आणि त्यानुसार काय तुम्हाला इथं काय व्हॅल्यूचा चष्मा पाहिजे किंवा चष्मा नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु चष्मा असेल तर तो किती लेवल पर्यंत असायला पाहिजे, किती लेवलच्या खाली असायला पाहिजे, त्याच्याविषयी इथं माहिती दिली. जर तुम्हाला यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, त्यावरती सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. पुढे बघा एज लिमिट मध्ये आता पुन्हा सांगण्याची गरज नाहीये. इथे बघा तुम्हाला इथे एज लिमिट दिले. जे ग्रॅज्युएट लेवलची पदे त्यांच्यासाठी 18 ते 36 आणि जे नॉन ग्रॅज्युएटची पदे त्यांच्यासाठी 18 ते 33 आणि इतर जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथे सूट देखील असणार आहे. त्यासोबत आरक्षण अंतर्गत अर्ज करणार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सूट असणार आहे. त्याच्याविषयी पुढे माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. ठीक आहे, अशा प्रकारची इथं माहिती दिली बघा. इथं आपल्याला SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे, इथे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर इथं आरक्षण अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला तर त्यांच्यासाठी 13, 10, 15 वर्षाची सूट आहे, हे देखील तुम्ही बघा. अशा प्रकारचे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. ठीक आहे, हे जे PDF आहे याच टाईपचे या देखील सुद्धा जाहिरातीमध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रमावरती आपल्याला डिटेलमध्ये चर्चा करायची आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, तर चला पुढे जर म्हटलं तर बघा, आता हे सर्व झालं आपलं. जर म्हटलं तर आता दुसरे जे पद आहे ग्रॅज्युएट लेवलचे त्यासाठी पदवी असणं गरजेचं आहे, हे देखील तुम्हाला सांगितलं. हे सर्व वयाच्या अटसाठी आहे. पहिलं जर म्हटलं तर अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट लेवलच्या या पदांसाठी. पुढे जर म्हटलं तर आपल्याला यावर्षी सुद्धा इथं जे जनरल ओबीसीचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथं 500 रुपये फी असणार आहे. SC ST त्यासोबत जर म्हटलं तर एक्स सर्व्हिसमॅन महिला यांच्यासाठी 250 रुपयाचं पेमेंट असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन फी साठी. ठीक आहे, म्हणजेच ऍप्लिकेशन फी साठी. हे तुम्हाला समजून आलं. ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करावं लागणार त्याच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर पुढे बघा, पुढे आता आरक्षण अंतर्गत इथं माहिती दिली. प्रत्येक आरक्षण दिले त्यासाठी कोणकोणत्या बाबी महत्वाच्या असणार आहे जर तुम्ही आरक्षण अंतर्गत इथं अर्ज करणार असाल. ठीक आहे,
तर त्याच्यासाठी काय काय महत्वाचं असणार आहे त्याच्याविषयी इथं पॉईंट दिलेत, ते तुम्ही तुमच्यानुसार इथं बघा. जर तुम्हाला आरक्षणांतर्गत अर्ज करायचा असेल तर प्रत्येक आरक्षणांतर्गत काय महत्वाचे मुद्दे, काही सूचना दिल्यात त्या तुम्ही इथं व्यवस्थित वाचून घ्या. चला पुढे आपल्याला जेवढे पण महत्वाचे मुद्दे असतील ते आपण बघूया, कारण महत्वाचं असणार आहे परीक्षेचं स्वरूप, त्यावरती आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. बघा आता ही पद भरती होणार आहे, तिचे टप्पे कसे असणार आहे. सर्वप्रथम जर म्हटलं तर इथे आपल्याला इथे टप्पे दिलेले आहेत. इथे बघा आता आपण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम सीबीटी टेस्ट होणार आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे. ही पहिली टेस्ट असणार आहे, ठीक आहे. पहिली टेस्ट ही पास आउट केल्यानंतर तुमची दुसरी टेस्ट होईल. आता पहिल्या टेस्टमध्ये आणि दुसऱ्या टेस्टमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच असणार आहे, वेगळा काय अभ्यासक्रम नसणार आहे. परंतु पहिली टेस्ट पास झाल्यानंतरच तुम्हाला दुसरी टेस्ट देता येणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर हे झाल्यानंतर सांगितल्याप्रमाणे पहिली टेस्ट, दुसरी टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे, मेडिकल होणार आहे आणि त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस होणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारची इथं सिलेक्शन प्रोसेस पूर्ण असणार आहे मित्रांनो. आता बघा आता ऑनलाईन एक्झामिनेशन जी आपली सीबीटी टेस्ट होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा सांगितल्याप्रमाणे 2 स्टेप मध्ये तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो. पहिल्या स्टेज मध्ये जर विचार केला तर तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल. जीएस वरती तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर जर विचार केला तर मॅथमॅटिक्स वरती तुम्हाला 30 प्रश्न, त्यानंतर रिझनिंग वरती तुम्हाला 30 प्रश्न, अशा प्रकारचे 100 प्रश्न असतील आणि तुम्हाला 90 मिनिटांमध्ये हे 100 प्रश्न सोडवावे लागणार आहे मित्रांनो. इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे, हे लक्षात ठेवा. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी, हे देखील लक्षात ठेवा. आता ही पहिली स्टेज याची जी एक्झाम असणार आहे मित्रांनो, ही क्वालिफाय केल्यानंतर आपल्याला बघा क्वालिफाय करावी लागणार आहे. त्यानंतर इथं शॉर्टलिस्ट लागेल मित्रांनो. शॉर्टलिस्ट लागल्यानंतर इथं आपल्याला दुसऱ्या स्टेपच्या एक्झामसाठी इथं सांगितलं जाईल मित्रांनो, त्यांचं सिलेक्शन केलं जाईल. आता पहिल्या स्टेपची जी एक्झाम होणार आहे मित्रांनो, त्यामध्ये मॅथ, त्यानंतर जीएस, त्यानंतर जर विचार केला तर रिझनिंग, इथं रिझनिंग आहे सॉरी, आणि त्यानंतर खाली जीएस, ठीक आहे. या तिन्ही विषयांवरती जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचे टॉपिक तुम्हाला इथे दिलेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे सर्व टॉपिक आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो, आणि त्यावरती आपला सेपरेट डिटेल मध्ये व्हिडिओ येणार आहे. आता थोडक्यात आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपण आपल्या नोट्स मध्ये काय काय दिले त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया, आणि नोट्स तुम्हाला कशा भेटणार त्याच्याविषयी देखील माहिती देऊन घेऊया. आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे मित्रांनो, मॅथ, त्यानंतर रिझनिंग आणि जीएस, ठीक आहे. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानुसार आपण मॅथच्या कम्प्लिटली नोट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. रिझनिंगच्या सुद्धा इथं कम्प्लिटली नोट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जर विचार केला तर जीएस मध्ये करंट अफेअर तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचं दिलं जाणार आहे. जीकेच्या अँटी क्वेश्चन दिले जाणार आहे सेंट्रल लेव्हल भरतीसाठी. तर या सर्व पदभरतीसाठी आपण या नोट्स देत आहोत. यांची सर्वांची प्राइस ठेवलेली 249 रुपये मित्रांनो, ठीक आहे. 249 रुपयामध्ये या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो बघा, 91 39 64 31 99, 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्हाला 249 रुपयाचं फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे, आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये, ठीक आहे, 5 ते 10 मिनिटांमध्ये मॅथ, रिझनिंग आणि काही जीके, करंट अफेअर वगैरे या विषयाच्या नोट्स तुम्हाला सेंड केल्या जातील व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मित्रांनो. हे सर्व तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय या पदभरतीसाठी. तर नोट्सचा देखील लाभ घ्यायला विसरू नका, आणि नोट्स मराठी भाषेमध्ये असणार आहे. आपला पेपर देखील मराठी भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता, जेणेकरून व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता पहिली स्टेप तुम्ही पास केल्यानंतर, पहिली स्टेज पास झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या स्टेजसाठी कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे त्याच्याविषयी माहिती देतो, कोणकोणते टॉपिक असणार आहे त्याच्याविषयी माहिती देतो. बघा, जे पण शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट असतील, जे पास असतील, त्यांना दुसऱ्या स्टेजच्या सीबीटी टेस्टसाठी इथं बोलवलं जाईल. तर त्यासाठी सुद्धा जास्त काही वेगळं नाहीये. यामध्ये तुम्हाला जीएस वरती 50 प्रश्न, फक्त इथं 5 आणि 10 प्रश्न वाढले, ठीक आहे. इथं 10 प्रश्न वाढले, आणि यानंतर इथं जर विचार केला तर 5-5 इथं प्रश्न वाढलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारचे टोटल जर विचार केला तर आपल्याला 120 प्रश्न असणार आहे, 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. टायमिंग मात्र तेवढाच असणार आहे, हाच इथं फरक आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/3 चुकीच्या उत्तरांसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे देखील लक्षात ठेवा, ठीक आहे. या टाईपचं असणार आहे. आणि मॅथ, रिझनिंग, त्यासोबत जीएस वरती हे जे टॉपिक आहे ते सारखेच असणार आहे, यामध्ये काही जास्त बदलाव नसणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि बाकी जर म्हटलं तर पुढे सिलेक्शन प्रोसेस सारखीच असणार आहे. आपण पास झाल्यानंतर ज्यांना पण टायपिंग स्किल टेस्ट असेल त्यांच्यासाठी बोलवलं जाईल. आता टायपिंग स्किल टेस्ट कोणाकोणासाठी असणार आहे, कोणकोणत्या पदासाठी, ते देखील मी तुम्हाला सांगून घेतो. इथे बघा, हे जे पद दिसत असतील मित्रांनो, ते मी तुम्हाला अशा प्रकारचे मार्क केले, ते पद इथं कट केलेले. बाकी जेवढे पण पद उरतात त्यांच्यासाठी टायपिंग स्किल टेस्ट आहे, याच्यासाठी आहे, याच्यासाठी आहे, याच्यासाठी आहे. तर यातील बघा हे पद आहे, ठीक आहे. हे जे पद आहे मित्रांनो, याच्यासाठी टायपिंग स्किल टेस्ट नसणार आहे. फक्त
इथं एक्झाम होणार आहे, एक्झाम पास झाली की डायरेक्टली तुम्ही इथं सिलेक्ट व्हाल. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर अजून कोणत्या पदासाठी नसणार आहे बघा, हे जे पद आहे मित्रांनो, या पदासाठी जे आपलं टीसी जे पद असतं, टीसी साठी सुद्धा टायपिंग टेस्ट नसणार आहे मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचं. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हे एक पद आहे, त्यासाठी टायपिंग टेस्ट नसणार आहे. बाकी जर म्हटलं तर टायपिंग स्किल टेस्ट तुम्हाला इथं एक द्यावीच लागणार आहे. अशा प्रकारचं स्वरूप ठेवण्यात आलेलं आहे. पुढे जर म्हटलं तर नॉर्मलायझेशन विषयी माहिती दिली आणि नॉर्मलायझेशनचं सूत्र काय आहे त्याच्याविषयी माहिती दिली आणि जास्त जर म्हटलं तर जेवढे पण प्रश्न होते तुमचे प्रश्नांची उत्तर आतापर्यंत भेटलेली असतील. आता इथून पुढे जर म्हटलं तर जाहिरातीमध्ये आपल्याला जेवढ्या पण जागा होत्या त्याच्याविषयी माहिती दिली आहे आणि महत्वाचं म्हणजे झोननुसार आपल्याला इथं अर्ज भरावा लागणार आहे. अजून एक विद्यार्थ्याचा प्रश्न आला होता की एका पदासाठी आपण किती अर्ज भरू शकतो. तर एका पदासाठी एकच अर्ज भरू शकतो, परंतु यामध्ये जर विचार केला तर टोटल 9 पदे आहेत. ठीक आहे. तर यामध्ये ग्रॅज्युएट लेवलची काय पदे आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलची काय पदे. तर हे जे वेगवेगळे आपल्याला फील्ड दिसतात ए बी टाईपचे अशा प्रकारचं, तर तुम्ही ग्रॅज्युएट लेवलचे जे पद आहेत त्याच्यासाठी एक अर्ज भरू शकता आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलचं एक पद आहे त्यासाठी एक अर्ज भरू शकता. म्हणजे अशा प्रकारचे 2 तुम्ही अर्ज भरू शकता या भरतीसाठी. आणि यामध्ये जर विचार केला तर आपलं हे जे असणार आहे ऑफिशियल वेबसाईट अर्ज भरण्याची, यावरती डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे. कारण हे मुंबईचं आपल्याला युनिट झोनचा आपल्याला ऍड्रेस किंवा वेबसाईट बघण्यासाठी भेटत आहे, जी की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. यावरती तुम्हाला हे भेटून जाईल. बाकीची माहिती सर्व आपली सिलेक्शन लिस्ट वगैरे यावरतीच जारी करण्यात येईल मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारचा आपला हा मुंबईचा झोन आहे आणि बाकी जर म्हटलं तर बाकी अशाच प्रकारची माहिती, फॉर्म कसा भरायचा, इतर काही कागदपत्र वगैरे त्यांची माहिती दिली आहे. बाकी या व्यतिरिक्त जास्त काही एक्स्ट्रा माहिती नाही. जेवढे पण तुमचे प्रश्न होते ते प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता तुम्हाला समजून आली. अंडर ग्रॅज्युएटसाठी 12वी पास आणि ग्रॅज्युएटसाठी पदवी असणं गरजेचं असणार आहे. वयाच्या अटमध्ये जर विचार केला तर आपल्याला 18 ते 33 आणि 36 वर्ष असणार आहे, ते तुम्हाला समजून आलं. परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे ते तुम्हाला समजून आलं. 3 सब्जेक्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 100 आणि 120 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. अभ्यासक्रम कोणकोणता असणार आहे त्याच्याविषयी माहिती तुम्हाला दिलेली आहे, ते तुम्हाला समजून आलं. ठीक आहे. एकूण जागा आता खूपच कमी आहे, त्याच्याविषयी माहिती थोडक्यात दिली आणि ऑनलाईन जे अर्ज आहेत ते 14 तारखेपासून सुरू होत आहेत मित्रांनो. ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर टाकून देते, तिथे तुम्ही संपर्क करा. तिथून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरून दिले जातील मित्रांनो, अतिशय कमी किमतीमध्ये. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि या पद भरतीसाठी आपण ज्या नोट्स तयार केल्या त्याचा देखील लाभ घ्यायला विसरू नका, अतिशय कमी किमतीमध्ये. या व्यतिरिक्त अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्यावरती नक्कीच आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.